विरोधक आहे असं म्हणतात. ते तुम्हाला चुकीचं ऐकायला मिळालं असेल. भाजप आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे स्वतःच सिरियल लॉयर आहेत आणि त्याच्यामुळे अशा वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. खोटं बोलण्याला हे लागतं. महिला बिलाच्या बद्दलचं ज्या पद्धतीनं लोकांना भ्रमित करण्याचं काम ते करतात आहे. 2023 मध्ये 21 सप्टेंबर 2023ला महिला बिल पारित झालेलं आहे, राष्ट्रपतीची सही झालेली आहे, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. 2024 मध्ये तुम्हाला लागू करायला कोणी थांबवलं होतं? आज 181 महिला सभागृहात आपल्याला पाहायला मिळाले असते. यांनी सांगितलं की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. आता ते म्हणतात की आम्ही घराचे पहिले गणना करतोय. तुमच्याजवळ सगळं रेकॉर्ड आहे, घर किती आहेत, महानगरपालिकेकडे आहे, ग्रामपंचायतीकडे आहे, नगरपालिकाकडे आहे. पण खोटं कोण बोलताय? बहुजनावर सातत्यानं अन्याय करणारी जी मानसिकता होती ती आज सत्तेमध्ये आहे आणि ही सत्तेतली मानसिकता बहुजनांकडून त्याच्या तोंडातला घास हिसकण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि म्हणून स्वतःच ते खोटं बोलतात आणि म्हणून या खोट्या बोलणाऱ्या लोकांना आता जनतेने ओळखून घेतलेलं आहे आणि भाजप पासून लोक कंटाळलेली आहेत. अशी परिस्थिती आज आहे. काल गिरीश महाजनांसंदर्भातला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. तो काँग्रेसनेही ट्विट केलेला आहे, वेगवेगळ्या पेजेसवर टाकलाय. काय पाहतो? हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे. आमची सत्ता आहे आणि या सत्तेचं त्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो. त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण काल फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्या. तोडसाम जे आमदार आहे यवतमाळ जिल्ह्यातले, त्यांनी म्हटलं की यवतमाळमध्ये आदिवासी मुली बेपत्ता होण्याचा जो आरोप केलाय भाजपने तो खोटा आहे, असं काही नाही. भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा त्यांनी खोटा ठरवला. मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रात एक यवतमाळच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून मुली लापत्ता होतात. मुंबई, नागपूर सारख्या शहरामध्ये सुद्धा मुली लापत्ता होताना आपण पाहिल्या. अनेक तक्रारी आहेत. इथं राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री राहतात आणि म्हणून अशा या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा आकडा मागच्या काळात आला होता की हजारो महिला बेपत्ता आहेत, हजारो मुली बेपत्ता आहेत. पण सरकार हे ताप्ती आहे. खऱ्या अर्थानं मुलगी असो की महिला असो, या महाराष्ट्रामध्ये तिचा सन्मान झाला पाहिजे. पण आज महाराष्ट्रामध्ये जी भाजपची सरकार आहे त्या भाजपच्या सरकारकडून महिलांचा सातत्यानं अपमान होताना आपण पाहतोय आणि ही वस्तुस्थिती आहे की यवतमाळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुली आणि महिला लापत्ता होताना आपण पाहतोय. निष्पाप जीवाचं बलिदान